नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ही आहे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारडोळे नंबर 1 आणि या ठिकाणावरून मी निघालेलो आहे। आज माझी कामगिरी निघालेली आहे नारडोळे नंबर 2 शाळेवरती। तर हे पाहू शकताय तुम्ही, हा नारडोळे नंबर 2 शाळेचा रस्ता। तुम्हाला प्रत्येक वेळी माहिती आहे की आपल्या घाटाच्या वरती सर्व सुगम शाळा असतात। दुर्गम शाळा हा विषय आपल्याकडे क्वचित थोड्या असतील शाळा, पण क्वचित थोड्या आहेत शाळा। तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच शाळा दुर्गमच दिसतील। तर हे पाहू शकता तुम्ही, नारडोळे नंबर 2 शाळेला जाण्यासाठीचा पायवाट रस्ता। असं जंगलातून निघावं लागतं। हे तुम्ही पहा, आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे। ह्या ठिकाणी पहा, एकच घर तुम्हाला दिसते, तेही लॉक आहे घर। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी कोकणामध्ये तुम्हाला सर्वात जास्त फुरसे, अजून घोणस नावाचे सापांचं प्रमाण या ठिकाणी जास्त असते। आणि की या पाल्यामुळे पाहू शकता तुम्ही, या पाल्याचा रंगसुद्धा घोणस फुरशासारखंच आहे। त्यामुळे समजत नाही की कोणत्या ठिकाणी बसले काय। आणि आम्ही सुद्धा जात असताना या रोडनी सर्व झाडाचा पाला उन्हाळा असल्या कारणाने झाडाची पानगळती होत असते। आणि पानगळती झाल्यामुळं जरी बसला असता पानाच्या खाली तर आपल्याला दिसत नाही तो। त्यामुळे आम्ही सुद्धा जाताना हातामध्ये काठी घेऊनच जात असतो। हे मित्रांनो, हापूस आंब्याचं झाड। आणि ही आहे आमची अंबिका, ही आली गावाकडून। आणि मित्रांनो, आता आम्हाला जायचं आहे या डोंगराच्या वरती। आता आम्ही जाणार आहोत या डोंगराच्या वरती। नारडोळे नंबर 2 ची शाळा आहे। तुम्हाला मी वरती गेल्यानंतर वरून खालचा संपूर्ण नजारा दाखवेनच पुढच्या व्हिडिओमध्ये। तर चला, तोपर्यंत मी वरचा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला पाठवतो। मध्ये म्हणजे निम्मा रस्ता मी पार केलेला आहे आणि तुम्ही हे पाहू शकताय, वरून तुम्हाला नजारा दाखवतो। संपूर्ण तुम्हाला डोंगर दिसत असेल खाली। तर तुम्हाला झाडीमुळे खालचं दाखवता येत नाही बरं का, तरी जिथून वरी दाखवता येईल त्या ठिकाणी दाखवतो। हे पहा, रस्ता असा आहे पहा। अजून 25 जवळपास 50% डोंगर राहिलेला आहे चढायचा। हे पाहू शकताय तुम्ही रस्ता। आणि या डोंगरातून चालत असताना भरपूर तुम्हाला करवंदाची झाडे पाहायला मिळतील, काजूची झाडे पाहायला मिळतील। हे पहा, काजूचं झाड।
आणि मित्रांनो, हे दगडाचा जो रस्ता बनवला आहे, हा रस्ता बनवण्यासाठी संपूर्ण दगड डोक्यावरती खालून घेऊन आलेला आहे. चला, एकदाच आलो सावलीमध्ये, तर या ठिकाणी आम्ही थोडं आराम करतो. त्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नंतर. तर मित्रांनो, शेवटी आम्ही आलोच नारडवे नंबर 2 सडेवाडी या ठिकाणी. आणि ही आहे इथली माची, जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली निपुण चाचणीसाठी. नेटवर्क नाही म्हणून आमची केंद्राचे केंद्र हे प्रमुख गोताड सरांनी या ठिकाणी येऊन मुलांच्या परीक्षा घेतली होती. घरी काठी हे आहे मित्रांनो नारडवे सडेवाडी. या ठिकाणी आता मी आलेलो आहे चालत चालत डोंगर पूर्ण. अरे कुशल, चला चल. बाकीची गॅंग कुठं आहे? हे पहा मित्रांनो, या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि आमच्या शाळेतला विद्यार्थी कुशल. या ठिकाणी बऱ्याच घरकुल, प्रधानमंत्री घरकुल योजनेतून या ठिकाणी बांधकाम चालू आहे. त्यावरती वाडीवरती हे पाहू शकता तुम्ही, जांभा खडकापासून बनवले. आपल्या इकडे वीट असते, ठिकाणी जांभा खडकापासून एक गट्टू, या ठिकाणी यापासूनच बांधकाम केले जाते. एकदाच आलो मित्रांनो मी वरती, नारडवे नंबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारडवे नंबर 2 या ठिकाणी. शाळेच्याच बाजूला एक गणेश मंदिर आहे, ते गणेश मंदिरसुद्धा तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर नारडवे नंबर, नारडवे सडेवाडी या ठिकाणचं एक गणपती मंदिर आहे. यानंतर हे मुलगी पहा, हे आत्ता खालून डोंगर चढून पूर्ण वरती आले. किती छोटी आहे पहा. आणि ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारडवे नंबर 2 सडेवाडी. अतिशय दुर्गम भागातील शाळा म्हणून या शाळेला गणलं जाते. हे पहा, घसरगुंडी वगैरे खेळण्यासाठी संपूर्ण डोंगर आहे. पहा तुम्ही पाहू शकताय. बापरे, खूपच दम आला मला आता चालून.
पाहू शकता तुम्ही, हे आहे नारडवे नंबर 2ची शाळा. एवढीच ही शाळा या ठिकाणी. इकडे अंगणवाडी वगैरे भरती आणि या ठिकाणी पहिली, दुसरी, तिसरी, चौथीची वर्ग, 5वीचे वर्ग भरले जातात. तर धन्यवाद मित्रांनो. दाखवतो मी तुम्हाला यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण नेक्स्ट टाईम भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.